महापुरुषों का अपमान, जाति धर्म में फूट, कागज फाड़ना आदि मुद्दों के खिलाफ कांग्रेस पार्टी ने भी कल्याण में कीचड़ उछाल आंदोलन किया। इस मौके पर राज्य सरकार व केंद्र सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की गई। महापुरुषों का लगातार अपमान, जाति धर्म में दरार पैदा कर सामाजिक स्वास्थ्य का लगातार खराब होना, औद्योगिक विकास में बाधा, पेपर फटने पर ग्रहण, नीट में गड़बड़ी से लाखों छात्रों का नुकसान, बेरोजगारी, किसानों की उपेक्षा, अपराध में वृद्धि आदि। जिला अध्यक्ष सचिन पोटे ने वर्तमान संवेदनहीन भाजपा प्रायोजित सरकार की आलोचना की, साथ ही इस संदेहास्पद राज्य सरकार के विरोध में कांग्रेस पार्टी ने महायुति सरकार की प्रतिनिधि प्रतिमा पर कीचड़ फेंककर विरोध जताया। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे माननीय प्रांताध्यक्ष नानाभाऊ पाटोळे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात युती सरकारवर चिखलफेक आंदोलन करण्याचे आदेश त्यांनी दिले होते। त्यानुसार आम्ही आज कल्याण शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन ठेवलं आहे। असंविधानिक पद्धतीने जे सरकार या महाराष्ट्रात भाजपच्या कूटनीतीने बसवलं आहे, पक्ष फोडून घर फोडून जे सत्तेवर बसलेले आहेत, त्यांनी या 2 ते 2.5 वर्षात शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, कामगार असतील, महिला असतील, महागाई असेल, या सर्वच स्तरावर हे सरकार अपयशी ठरले। आणि जे कमळ भाजपचं जे कमळ चिखलात फुलतं, त्या चिखलात नेण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी, या महाराष्ट्राला या चिखलात नेण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी केलं। आणि त्याचा निषेध, सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते लोकांचा आवाज बनवून आज हे आंदोलन करत आहेत। मला खात्री आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीचंच सरकार येणार, कारण लोकांमध्ये प्रचंड रोष आहे। प्रत्येक आघाडीने, आज तुम्ही बघत असाल नीटची परीक्षेचे पेपर लीक झाले, शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही। आज सर्वच जण, या महाराष्ट्रातील सर्व जनता त्रस्त आहे। गेल्या 5 वर्षामध्ये कुठलाही विकास, कुठलाही ठोस निर्णय हे सरकार घेऊ शकलं नाही, त्याचा निषेध म्हणून आज आम्ही हे आंदोलन करत आहोत।